श्री स्वामी समर्थ। नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले व्यायाम 3 क्लासेस हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण विज्ञान महत्त्वाचे प्रश्न भाग 2 याचा अभ्यास करणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये विज्ञान महत्त्वाचे प्रश्न भाग 1 यातील 1 ते 20 प्रश्न मी याचा व्हिडिओ केलेला आहे। तुम्ही जर तो बघितला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकता। आज आपण विज्ञान महत्त्वाचे प्रश्न भाग 2 हा व्हिडिओ बघणार आहोत। चला तर वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। इथं मी 20 प्रश्न पुढचे 20 प्रश्न लिहिलेले आहेत, आपण त्याचं उत्तर बघायचं आहे। त्यातील पहिला प्रश्न आहे, बेकिंग सोडाचे रासायनिक नाव काय? तर बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव आहे सोडियम बायकार्बोनेट। त्याचा फॉर्म्युला आहे NaHCO3। आता पुढील प्रश्नाचं उत्तर बघूया आपण। प्रश्न आहे, विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा हा रोग होतो। विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा हा रोग होतो। पुढील प्रश्न आहे, कोणते विटॅमिन गरम केल्यानंतर नष्ट होते? तर कोणते विटॅमिन गरम केल्यावर नष्ट होते? तर विटॅमिन ए हे गरम केल्यानंतर नष्ट होते। पुढील प्रश्न आहे, स्नायूंमध्ये काय एकत्रित झाल्यामुळे थकावट जाणवते? तर स्नायूंमध्ये लॅक्टिक आम्ल एकत्रित झाल्यामुळे काय होतं? थकावट जाणवते। लॅक्टिक ॲसिड। पुढील प्रश्न आहे, कॅन्सरचा अभ्यास करणे याला काय म्हणतात? कॅन्सरचा अभ्यास हा ऑर्गेनोलॉजीमध्ये केला जातो किंवा कॅन्सरचा अभ्यास करणे याला ऑर्गेनोलॉजी असे म्हणतात। मिठाचे रासायनिक सूत्र काय? तर मिठाचे रासायनिक सूत्र आहे NaCl। मिठाचे रासायनिक सूत्र काय आहे? NaCl। कॉस्टिक सोड्याचे रासायनिक सूत्र काय आहे? कॉस्टिक सोड्याचे रासायनिक सूत्र आहे NaOH। पुढील प्रश्न आहे, प्लेग कशामुळे होतो? तर प्लेग हा जीवाणूंमुळे होतो। प्लेग हा जीवाणूंमुळे होतो। लाल रक्तपेशी कोठे निर्माण होतात? लाल रक्तपेशी ह्या आपली जी अस्थिमज्जा असते तेथे निर्माण होतात। विटॅमिन सी मुळे कोणता आजार होतो? विटॅमिन सी मुळे त्याच्या कमतरतेमुळे विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे हा स्कर्वी हा आजार होतो। स्कर्वी हा आजार विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होतो। पुढील प्रश्न आहे, हळदीमध्ये पिवळा कलर कशामुळे असतो? तर हळदीमध्ये करक्यूमिन नावाचा घटक असतो, त्याच्यामुळं हळदीला पिवळा कलर येतो। पुढील प्रश्न आहे, गाजरामध्ये कोणते विटॅमिन असते? तर गाजरामध्ये ए विटॅमिन असते। पुढील प्रश्न आहे, हृदयाचे ठोके कोण नियंत्रित करते? हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी हृदयामध्ये पेसमेकर असतो, तो हृदयाचे ठोके नियंत्रित करतो। पुढील प्रश्न आहे, वृक्क किडनीचे वजन किती असते? किडनीचे वजन हे 150 ग्रॅम इतके असते। पुढील प्रश्न आहे, शरीरामध्ये ऑक्सिजनचे वहन कोण करते? तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचे वहन रक्त करत असते। पुढील प्रश्न आहे, रक्तामध्ये कोणता घटक असतो? रक्तामध्ये हिमोग्लोबिन नावाचा घटक असतो।
त्याला HB असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, रोगजंतूचा प्रतिकार कोणत्या पेशी करतात? तर आपल्या शरीरामध्ये रोगजंतूचा प्रतिकार ह्या पांढऱ्या पेशी करतात. आणि पांढऱ्या पेशींना सैनिकी पेशी असेही म्हटलं जातं, कारण ते रोगजंतूंचा प्रतिकार करतात. सैनिकी पेशी. पुढील प्रश्न आहे, डायलिसिस केव्हा करतात? डायलिसिस केव्हा करतात? जेव्हा एखाद्या मनुष्याला मूत्रपिंडाचे आजार होत असतात. मूत्रपिंडाचे आजारावेळी डायलिसिस केलं जातं. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरात किती प्रकारची हाडे असतात? तर आपल्या मानवी शरीरात 206 प्रकारची हाडं असतात किंवा 206 हाडं असतात आपल्या शरीरामध्ये. लास्ट प्रश्न आहे, मानवी हृदयाचे सामान्य ठोक्याचे प्रमाण काय असते? तर मानवी हृदयाचे सामान्य ठोक्याचे प्रमाण हे 70 ते 72 प्रत्येक मिनिटाला, म्हणजे एका मिनिटामध्ये 70 ते 72 आपल्या हृदयाचे ठोके होत असतात. हे सामान्य प्रमाण आहे. अशा प्रकारे आज आपण विज्ञान महत्त्वाचे प्रश्न भाग 2 यातील पुढील 20 प्रश्न पाहिले आहेत. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या YM3 क्लासेस ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल प्रेस करून ऑल ह्या बटनावरती क्लिक करा. थँक्यू.